काँग्रेस पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक येत्या 19 जुलै रोजी होणार असून त्यामध्ये फुटलेल्या आमदारांवर मोठी कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। जागा वाटपाच्या संदर्भातली ही बैठक असली तरी विधान परिषद निवडणुकीत फुटलेल्या आमदारांवर कारवाई करण्यात येणार आहे। नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची 8 मतं फुटल्याचं दिसून आलं। काँग्रेसच्या कार्यकारिणीची 19 जुलैला महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीला राज्यातील सर्व महत्त्वाचे काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार असून दिल्लीतून के.सी. वेणुगोपाल आणि राज्याचे प्रभारी रमेश चन्नीथला उपस्थित राहणार आहेत। केंद्र सरकारने 2020 मध्ये तरुणांसाठी एक देश एक परीक्षा अशी व्यवस्था असल्याची घोषणा केली होती। या अंतर्गत एकाधिक परीक्षांमध्ये बसण्याऐवजी ते सामायिक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होऊन सरकारी नोकरीसाठी पात्र होतील याची जबाबदारी नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी म्हणजेच NRA वर सोपवण्यात आली होती। दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या 4 वर्षात सुमारे 58 कोटी रुपये खर्च करूनही ही एजन्सी अद्याप एकही परीक्षा नीटपणे घेऊ शकलेली नसल्याचे समोर आले आहे। यामुळे दरवर्षी 1 लाख सरकारी नोकऱ्या शोधणाऱ्या 2 कोटी बेरोजगारांच्या आशांना मोठा धक्का बसला आहे। राज्याच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। अजित पवार यंदा बारामतीतून विधानसभेची निवडणूक लढणार नसल्याची चर्चा होत आहे। अजित पवार यांच्याऐवजी आता त्यांचे पुत्र जय पवार बारामतीतून विधानसभेची निवडणूक लढणार असल्याची देखील चर्चा होत आहे। शरद पवार गटाकडून बारामतीतून युगेंद्र पवार यांना विधानसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे जर अजित पवार यांच्या जागेवर जय पवार यांनी विधानसभेची निवडणूक लढली तर नवी राजकीय समीकरणं समोर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे यंदा बारामतीत युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार अशी लढत होण्याची शक्यता आहे। नाशिक मुंबई महामार्गावर कसारा घाटात रविवारी भीषण अपघात झालाय। ब्रेक फेल झाल्यानंतर 7 गाड्यांना कंटेनरने धडक दिली। या अपघातात गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। तसेच 13 ते 14 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। घटनास्थळावर महामार्ग पोलीस रूट पेट्रोलिंग टीम व रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत। घाटातील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे। वीकेंडमुळे कसारा घाटामध्ये आज वाहनांची मोठी गर्दी असल्याने पोलिसांनाही वाहतूक सुरळीत करण्यासाठी कसरत करावी लागत आहे। मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये समारोप झाला। राज्य सरकारच्या वतीने मंत्री शंभूराज देसाई यांनी मनोज जरांगेंच्या उपोषणावेळी त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे 2 महिन्यांचा अवधी मागितला होता। मात्र मनोज जरांगे यांनी 1 महिन्याची मुदत देत सरकारला 13 जुलैपर्यंत सगळे सोयरे आणि मराठा आरक्षणावर निर्णय घेण्याचे आवाहन केले होते। जरांगे यांनी दिलेल्या मुदतीची वेळ आज संपत असून संभाजीनगरमधून मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला याची आठवण करून दिली आहे। तसेच सरकारने काही तो निर्णय घ्यावा, अन्यथा 20 जुलैपासून आपण पुन्हा उपोषणाला बसणार असल्याची घोषणाच त्यांनी केली। तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचे प्रतिनिधी द्यायचे की नाही, 288 जागांवर निवडणूक लढवायची की नाही याबाबतची घोषणाही त्याच दिवशी करणार असल्याचं जरांगे यांनी सांगितलं। नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष पुरस्कृत उमेदवार शेकापचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला। या निवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचं उघड झालं। त्यामुळे क्रॉस व्होटिंग केलेल्या आमदारांवर कारवाई होणार का अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। याच संदर्भात काँग्रेस कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे। 19 जुलैला ही बैठक होणार आहे। या बैठकीत फुटलेल्या आमदारांबाबत महत्त्वाचा फैसला होऊ शकतो। दिल्लीतील महत्त्वाच्या नेत्यांसमोर याबाबतचा निर्णय होणार आहे। तसंच विधानसभेच्या जागा वाटपावर देखील चर्चा होणार आहे। विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाची काही मते फुटली असल्याचे समोर आले। निवडणूक झाल्यानंतर आमची काही मतं फुटली असल्याचे खुद्द नाना पटोले यांनी मान्य केलं आहे। काँग्रेस पक्ष या फुटीर आमदारांचे विश्लेषण करत आहे। ज्या आमदारांनी काँग्रेससोबत गद्दारी केली त्यांची नावे समोर आली आहेत। त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे पक्षाकडून सांगण्यात आले आहे। प्रत्येक आमदाराला एक फॉर्मॅट दिला होता। कोणत्या आमदारांनी कुठल्या पक्षाला मतदान केलं आणि कुठल्या आमदारांनी पक्षाविरोधात मतदान केलं हे 100% ओळखता आलं आहे। त्यामुळे अशा आमदारांची ओळख पटलेली असून काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे। ते नागपूरमध्ये बोलत होते। देशातील विविध राज्यातील 13 विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला। पश्चिम बंगालमध्ये 4 जागांवर तृणमूल काँग्रेसनं विजय मिळवला। काँग्रेसने हिमाचल प्रदेशमधील 3 पैकी 2 आणि उत्तराखंडमधील 2 जागांवर विजय मिळवला। बिहारमध्ये जदयू आणि राजदला धक्का बसला असून तिथं अपक्ष उमेदवारानं विजय मिळवला। पंजाबमध्ये आपचा उमेदवार विजयी झाला। मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांच्या बालेकिल्ल्यात भाजपानं विजय मिळवला तर तमिळनाडूमध्ये द्रमुकच्या उमेदवारानं विजय मिळवला।
नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला. महाविकास आघाडीतून आणि खास करून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर जयंत पाटील यांनी निवडणूक लढली. मात्र जयंत पाटील यांना अवघ्या 12 मतांवर समाधान मानावे लागले. जयंत पाटील यांचा पराभव झाला. मात्र याचा सर्वात जास्त आनंद अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांना झालाय. महेंद्र दळवी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत जल्लोष केलाय. अहमदनगर येथील श्रीगोंदा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते साजन पाचपुते यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संजय राऊत यांनी भाषणात म्हटले की शिवसेनेला आणि शिवसैनिकांना चांगले दिवस आले असून लोकसभेत महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना चांगली मते आहेत. त्यामुळे आता विधानसभेतही हीच जादू चालणार असून शिवसेना उपनेते साजन पाचपुते आणि खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके विधानसभेत जातील. संजय राऊतांनी लंके आणि पाचपुते यांच्याबाबत असे वक्तव्य करून जणू काही श्रीगोंद्यांचा विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केला असेच म्हणता येईल. अमरावती शहरातून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. यात एका सिटी बसचा भीषण अपघात झाला असून यात भरधाव सिटी बसने चौघांना चिरडल्याची घटना घडली आहे. यात एका 9 वर्षीय चिमुकल्याचा देखील समावेश असून त्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. तर तिघे गंभीररित्या जखमी झाल्याचेही सांगण्यात आले आहे. अमरावतीच्या सायन्स कोर मैदानासमोर ही घटना घडली आहे. त्यामुळे अमरावतीत देखील आज नव्यानं हिट अँड रनची घटना घडल्याने सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोरेगाव नेस्को येथील कार्यक्रमात सुमारे 29,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले. यात महत्त्वाकांक्षी ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगद्यांच्या कामाचा शुभारंभ होणार आहे. या बोगद्यांमुळे घोडबंदरची वाहतूक कोंडी टळून ठाण्यापासून बोरिवलीला अर्ध्या तासात पोहोचता येणार आहे. CSMT येथील 10 आणि 11 फलाटांच्या लांबी वाढल्याने लांबच्या पल्ल्या गाड्यांचे डबे वाढणार आहेत. त्यामुळे जास्त प्रवाशांची सोय होणार आहे. शिखर बँक घोटाळा प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चिंतेत वाढ झाली आहे. अजित पवारांना शिखर बँक घोटाळ्यात दिलेल्या क्लीन चिटला नव्यानं आव्हान देण्यात आले आहे. अजित पवारांच्या विरोधात सहकार क्षेत्रातील 7 कारखान्यांकडून मुंबई सत्र न्यायालयात निषेध याचिका सादर करण्यात आली आहे. या याचिकेवर 25 जुलैला सुनावणी होणार आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारला दिलेली हेडलाईन संपायला अवघे 3 तास उरले आहेत. असं असतानाही मंत्री शंभूराज देसाई यांनी मोठं विधान केलं आहे. मनोज जरांगे पाटील यांना ज्यावेळी भेटलो होतो तेव्हा त्यांच्याकडे 2 महिन्यांची वेळ आम्ही मागितली होती, परंतु 1 महिन्यांचा कालावधी त्यांनी दिला. 1 महिन्यात त्यांना आम्ही भेटून आल्यानंतर मराठा आरक्षणासंदर्भात एकही दिवस आम्ही वाया घालवलेला नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी जो शब्द दिला आहे त्याप्रमाणे लवकरात लवकर आम्ही यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न नक्कीच करू, असं शंभूराज देसाई यांनी म्हटले.